तर बरेचसे लोक जे काम करतो आम्हाला व्यवस्था परिवर्तन करायचं आहे असं आमचं एक उद्दिष्ट आहे. कोणती व्यवस्था परिवर्तन करायची आहे? म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये होती ती तर व्यवस्था बदलली, छत्रपती शाहूजी महाराजांच्या काळामध्ये होती ती तर व्यवस्था बदलली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती ती पण व्यवस्था बदलली. आता नेमकी हिरालाल भडकेला प्रश्न पडला की कोणती व्यवस्था बदलायची? आता काय जी निर्माण झालेली संविधानिक व्यवस्था आहे ती बदलायची? काय बदलायचं का आपल्याला? बदल कशामध्ये पाहिजे? आम्ही सगळे बदलासाठी फिरत आहोत. छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती आणि त्यांनी केलेलं कार्य, त्याचा आज प्रासंगिकता काय आहे हे सगळं समजण्यासाठी आणि एक दुसऱ्यांचे विचार शेअर करण्यासाठी आपण जमत राहतो. म्हणजे वैचारिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक लोकच बसतात आणि वैचारिक चिंतन करतात, तर ही चांगली गोष्ट आहे, केली पाहिजे. कारण शाहूजी महाराजसुद्धा वैचारिक लोकांसोबत चर्चा करायचे ना. उगीचच नाही काही त्यांनी व्यवस्था परिवर्तन केलेलं आहे. एकाच दिवशी त्यांनी समाज थोडी ना पाहिलेला आहे, नाही पाहिलेला आहे. तसंच माझं पण आहे. मी पण एकाच दिवशी काही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आलेलो नाही आहे. ते टप्पे आहेत, त्या टप्प्यांना समजून घेतलं. इथं व्यवस्था परिवर्तन करायचं आहे आणि व्यवस्था परिवर्तनवादी आज आधुनिकतेमध्ये मोबाईलच्या इंटरनेटच्या काळामध्ये जर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायची इच्छा आहे, तेव्हा त्या काळातली घडलेल्या काही घटना जी महाराजांच्या जीवनामध्ये पण एक कलाटणी पडली. राजा म्हणून आंघोळीला गेले आणि तिथं जो त्यांच्याच दरबारामध्ये असलेला पुरोहित पुराणोक्त मंत्र म्हणत आहे, हे जेव्हा छत्रपती शाहूजी महाराजांना समजलं कोणाकडून तरी, आणि समजल्यानंतर विचारलं तर त्यांनी शूद्रत्वाचा पहिल्यांदा मनावर परिणाम घेतला ना. मग मला काय पाहिजे आहे? नाही, मला वेदोक्त पाहिजे आहे. म्हणजे संघर्ष पहा शाहूजी महाराजांचा कुठून सुरू होतो आहे? तर मला वेदोक्त पाहिजे. वेदोक्त की पुराणोक्त? तर यांची लढाई मला वेदोक्त पाहिजे, इथून सुरू झाला. आणि वेदोक्त पाहिजे असं म्हटल्यानंतर हे वेदोक्त का नाही याचा दुसरा विचार केल्यानंतर त्यांना समजलं की ही व्यवस्था बदलली पाहिजे. माझ्याच राज्यामध्ये मलाच त्याचा सन्मान नाही राजेशाहीचा, हे बरोबर नाही, आणि ती व्यवस्था बदलली पाहिजे. त्याच्यासाठी मग छत्रपती शाहूजी महाराजांनी सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदा तर त्यांनी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. शिक्षणाची व्यवस्था सुरू करताना कायदा केला, स्कॉलरशिप्स दिल्या, म्हणजे रिझर्वेशन दिलं. हे सगळं आपण ऐकतो. पहिले रिझर्वेशन दिल्या आणि नंतर शाळा काढल्या. हे पण आपल्या कालगणनेनुसार जर त्याचा प्रोटोकॉल पाहिला, आपण अनुक्रमणिकेला पाहिली, तर पहिले रिझर्वेशन, नंतर शाळांचा प्रसार, मग पोरांच्या व्यवस्थांची सोय, हॉस्टेलची सोय, पहिल्यांदा वेगवेगळे हॉस्टेल जातनिहाय, त्यानंतर एकत्रीकरण. हे प्रोग्रेसेबल चेंज आहे. प्रोग्रेसेबल जसा जसा अनुभव आला की नाही मला असं बदलवायचं आहे, नाही हे बरोबर नाही आहे, त्यावेळेला केलं पण आता बरोबर नाही आहे. हे काही क्षणिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं. आज आपल्याला काय आहे? आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या किंवा भारत सरकारने ठरवून दिलेल्या सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो. मग हा सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी आला नाही का? अजून झाला नाही का सामाजिक न्याय? संविधान लागू होऊन 75 वर्ष झाले. या संविधानामध्ये सगळं सामाजिकच तर न्याय आहे. मग तरी पण आपल्याला आज भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये नाही छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. तो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची संविधानाने जिम्मेदारी दिली कोणाकडे? हे बी समजलं पाहिजे ना. कोणाकडे दिली? आम्हाला आज काय व्यवस्था परिवर्तन पाहिजे? संविधानामध्ये ठरलेल्या सगळ्या गोष्टी बदलवायच्या आहेत का? 1950 नंतर जे लागू झाले ना, आम्ही तुम्ही खुर्चीवर बसलो असं आपण जेव्हा म्हणतो, तर ते बदलवायचं आहे का? मग आता कोणतं सिंहासन पाहिजे आपल्याला? पुन्हा काय मिळालं नाही आहे, काय मिळायचं राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचं जेव्हा आपण चिंतन व्यक्त करतो. आता 4 जूनला जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये इथं हॉलमध्ये बसलेले खूप आनंदी व्हायला पाहिजे होते ना. आनंदी व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? कारण बरोड्याच्याच खासदार आहेत ना, त्या राहणाऱ्या बरोड्याच्याच आहेत की नाही? जात जमात सोडून द्या ना, कोणती आहे, त्यांना काय करायचं आहे आणि कोणी करवायचं आहे हे जर आम्हाला व्यवस्थित समजलं आहे या 75 वर्षामध्ये, तर आम्ही व्यवस्था परिवर्तन आम्हाला पाहिजे तशी करू शकतो. आम्हाला पाहिजे तशी व्यवस्था करू शकतो. विचार करायचा आहे ना. ओबीसीचे खासदार आहे आता निवडून आलेले, आणि चंद्रपूरला ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ओबीसीना ॲडमिशन नाही म्हणून संघर्ष चालू आहे. विचार करायची गोष्ट आहे. आम्ही काय कोणत्या काळात आहोत?
कोणत्या दृष्टीने विचार करता? काय बदलवायचं आम्हाला? जे बदलवायला निघालेलं त्यांची दृष्टी कोणती आहे? संविधानिक दृष्टी आहे की असंविधानिक दृष्टी आहे? सामाजिक आहे की असामाजिक आहे? केवळ व्हॉट्सअपला देण्यामध्ये, केवळ वर्तमानपत्रामध्ये देण्यामध्ये होतं का? तेवढीच क्रांती आहे का आम्हाला की आम्ही 2 लोकांना घेतलं, माझ्या पाठीमागे 2-4 जण आहेत, जाऊन हॉस्टेलच्या वॉर्डनला म्हटलं? तिच्या हातात काय आहे? कोणाला ॲडमिशन द्यायची हॉस्टेलच्या वॉर्डनच्या हातात आहे का? नाही आहे. सब ऑनलाईन आहे. आणि ठरवते कोण कोणाला ॲडमिशन द्यायचं, किती उत्पन्नाची मर्यादा आहे? कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? जी संविधानिक व्यवस्था 1950 पासून या भारतामध्ये लागू झाली ना, त्या व्यवस्थेमध्ये असणारे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी या सगळ्या गोष्टी ठरवत आहेत 1950 पासून. आणि आम्ही त्यांनाच कशासाठी पाठवलं? आम्ही जे संविधानात्मक लिखित व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे कधी नव्हे ते या भारतामध्ये, त्या व्यवस्था परिवर्तन म्हणजे सामाजिक न्यायाच्या ज्या गोष्टी आहेत संविधानामध्ये, त्याचं पेरणी, त्याचं दृढीकरण या वरोऱ्यामध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी ते प्रतिनिधी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधान बचावण्यासाठी जर ते निवडून आलेले असतील आणि त्याच्यासाठी जर त्यांनी मागे लागलेलं असेल आणि मतं मागितलेलं असेल, आम्ही जर दिलो असेल त्यांना, तर आम्ही जाब विचारण्यासाठी तयार पाहिजे ना. वरोऱ्यामध्ये 50 लोक ज्यांनी मतं दिलेले आहेत, आवश्यक आहे ना. ते विचारत नाही आपण. विचारण्याची प्रक्रिया काय आहे संविधानिक ते पण माहीत नाही आम्हाला. संविधानिक व्यवस्था निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आता याच्यानंतर आम्ही भारतातल्या कोणत्याही माणसाला कितीही दऱ्याखोऱ्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत मोर्चा काढण्याची वेळच येऊ देणार नाही, अशी व्यवस्था आम्ही संविधानिक करून ठेवलेली आहे. आणि संविधानानुसार सगळी यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचायची आहे. एवढं सिंपल सगळी व्यवस्था आहे. काय पाहिजे? वरोऱ्याच्या आतमध्ये तहसीलमध्ये एखाद्या डोंगराळ भागामध्ये रामदेगीमध्ये जर 4 कुटुंब राहत असतील तर ते कोणत्या ना कोणत्या ग्रामपंचायतशी संलग्नित आहेत. मग ग्रामपंचायतमध्ये संलग्नित आहेत तर त्यांच्यापर्यंत ती व्यवस्था पोहोचायला पाहिजे होती ना 75 वर्षामध्ये. मग कोणी पोहोचवली नाही हा विचार कोण करायचा? का राहून गेलं त्यांच्यापर्यंत? ते आमचे कोणी आहे की नाही आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे एवढं म्हणून आम्ही प्रायमरी शाळेपासून संपवलं का? आणि मग आम्ही भारताचे लोक जर ही व्यवस्था निर्माण झालेली असेल जी 1950च्या पूर्वी नव्हती, ते आम्ही भारताचे लोक जर झालेलो असेल तर भारताच्या लोकांनी भारताच्या लोकांसाठी भारताच्या लोकांकडूनच करून घेण्यासाठी ती व्यवस्था आहे ना. हे समजलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय नाही ना. आता आम्ही खासदार निवडले, ठीक आहे, कोणी असेल, कोणत्या पक्षाचा असेल, तो संविधानिक व्यवस्थेमध्ये जाऊन बसलेला आहे, तो त्या पक्षाचा नाही. आता लक्षात घेतलं पाहिजे. हे समजून घ्या. ही व्यवस्था निर्माण केलेली आहे आमच्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यात सुज्ञ आणि तज्ज्ञ आणि समाजाची आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्ञान असणाऱ्या लोकांनी. असा माझ्या तुझ्या आजा केवळ शेतामध्ये राबत आहे आणि त्यांनी जाऊन संविधान निर्माण केलेलं नाही आहे. सगळे बॅरिस्टर, सगळे वकील, त्या समाजाचे प्रतिनिधी. त्या काहींना वाटत होतं यार ही व्यवस्था झाली तर माझ्या समाजासाठी डेंजर आहे. काहींना वाटत होतं की यार ही व्यवस्था होत आहे तर माझ्या समाजासाठी खूप चांगली आहे. म्हणजे आरक्षणाचा विचार आला. आता शाहूजी महाराज म्हटलं की पहिले आरक्षण येते. काय आरक्षण आहे? काय आरक्षण आहे? रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पोस्टिंग भरणे, शिक्षण घेणे त्याच्यासाठीचं आरक्षण आहे? नाही. शाहूजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये जेवढं त्यांचं भौगोलिक नेटवर्क होतं राज्याचं, त्यांच्या राज्यामध्ये पाहिले की असामाजिक व्यवस्था आहे. प्रशासनामध्ये अधिकाधिक 2-3 जातीचे लोक आहेत आणि बाकीच्यांना संधीच मिळालेली नाही आहे. मग त्याच्यासाठी व्यवस्था केली आणि एक जशी पोस्ट त्यांनी भरणं सुरू केलं तर त्यांना चित्र दिसलं समाज व्यवस्थेमध्ये कोण दुश्मन आहे. दुश्मन कोण आहे? आपोआप बाहेर येतो. म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो, एखाद्या बिळामध्ये जर साप गेलेला असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी काय करावं लागते? काय करावं लागते? तो गुदमरेल एवढं पाणी भरावं लागते त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत. आणि जसंही पाणी भरेल तो बरोबर साप बाहेर निघेल. शाहू महाराजांनी तेच केलं ना. काय केलं? जाधवांची पोस्टिंग करून काय केलं? जसंही जाधवांची पोस्टिंग झाली कोण कोण ओरडले? मग जे विरोधामध्ये ओरडले त्याचे समर्थक आज वरोऱ्यामध्ये आहेत की नाही? आणि जे आज आम्ही शाहूजी महाराजांनी चांगले केलं याच्यासाठी म्हणून सांगतो तर त्याचे समर्थक आहोत की नाही? मग दोघांच्या समर्थकाच्या विचाराचा जर हा संघर्ष असेल तर संवैधानिक व्यवस्थित वैचारिक संघर्ष आहे, हा लक्षात घ्या. मग पक्ष 17 विचाराचे असतील, 18 विचाराचे असतील, तो काही विषय नाही आहे. संविधानिक व्यवस्थेमध्ये जो आमचा ठरलेला ढाचा आहे जनप्रतिनिधींचा, जनप्रतिनिधी, भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली कशी आहे? प्रतिनिधीत्मक आहे. जरी आम्ही निवडून दिलो, प्रतिनिधी असल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही पहा, प्रत्येक घटकाचा प्रतिनिधी आहे.
आज संसदेमध्ये बसलेले 180 जवळपास शेतकरी म्हणून त्यांच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, शेतकरी म्हणून. मग 180 जर शेतकरी संसदेमध्ये बसलेले आहेत तर त्या शेतकऱ्याचं पिकाचा मोल, त्याचं धनधान्य किती चांगलं व्हायला पाहिजे ना, व्हायला पाहिजे की नाही पाहिजे. मग त्या शेतकऱ्याला माहीत पाहिजे ना की माझ्यासाठी बसलेला प्रतिनिधी वा आणि तिथं दिल्लीला जाऊन फक्त शपथ घेते, तेवढाच फोटो दाखवते की त्याच्या पलीकडे काही संसदेमध्ये विषय मांडून येते. आल्यानंतर आम्ही विचार त्याचे लोक की भाई तुम्हाला आम्ही प्रतिनिधी म्हणून पाठवलं, पोटतिडकीने पाठवलं, आणि आता तुम्ही तिथं गेल्यानंतर काही विषय ठेवत आहात आमच्या की नाही ठेवत आहात, हा विचारणारा घटक पाहिजे ना. ती विचारण्याची व्यवस्थासुद्धा संविधानाने केलेली आहे. आपल्याला नाही माहीत आहे, आम्हाला एकच समजलेलं आहे, चला 4-5 जण मिळा, कोणत्या तरी मोठ्या ऑफिसरच्या समोर धरणे द्या, आंदोलन करा, मोर्चे काढा. याच्या पलीकडे आपण 1952 पासून करत काय आहोत सांगा. मी पण पाहिलं ना, मोर्चाला गेलेलो मी पण. मोर्चामध्ये काय होते त्याचा पण अनुभव मला प्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्षही आहे. सांगा, शिक्षकांची समस्या आहे. शिक्षकांची संघटना सुरू झाली 1948 पासून. ज्या कारणासाठी शिक्षक संघटन निर्माण झालं ना त्यावेळेला 1948, तेच कारण संपलं नाही अजून. ज्या कारणासाठी संघटन निर्माण झालं तेच कारण संपलेलं नाही. मग आम्ही आणखीन कोणती व्यवस्था निर्माण करण्याचा विचार करत आहोत, कुठे जाण्याचा विचार करत आहोत, काय करण्याचा विचार करत आहोत, आहे की नाही. म्हणजे आम्ही वाचनालय सुरू केलं कशासाठी, आमच्या तरुण पिढींचं भविष्य बनलं पाहिजे, ते वाचले पाहिजे, ज्ञानी झाले पाहिजे, परीक्षामध्ये सफलतेने पास झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी. हो, पास होत आहेत. आणि पोस्टिंग कोण करते, पोस्टिंगची व्यवस्था कोण करते, लॅटरल एंट्री इन UPSC पोस्टिंग कोणी आणली, तेव्हा बरोड्यामध्ये सभा लागली का त्या विषयाला घेऊन, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आमचे जनप्रतिनिधी किती होते, त्यांना माहीत होतं की नाही होतं. कोणी असतील यार, कोणी असा, तुमच्यापैकी माझ्यापैकी कोणीतरी प्रतिनिधी पुढे बनणार आहेत, हे लक्षात घ्या, बनलेले आहेत. म्हणजे बरेच जण असं म्हणतात यार यावेळेला पहिले संविधान वाचलं पाहिजे. संविधान मारत कोण आहे हे तर समजलं पाहिजे ना. 1952 पासून निवडणुकांचा तुम्ही इतिहास पहा या भारतातल्या, तर तुम्हाला मदारांचा खेळ दिसेल ना. आम्ही मदारी म्हणजे पाहणारे लोक आहोत. फक्त डमरू ते वाजवतात. म्हणजे ते पहिले एक मूलमध्ये यायचा साप आणि मुंगूस घेऊन, एक जण डमरू वाजवायचा गांधी चौकामध्ये आपली चादर अंतरून, आणि 10-20 लोक असे जमा होऊन जायचे, आणि तो मग त्याला असलेलं स्किल तिथं प्रेझेंट करायचा. तर तो मेला असेल पण त्याचा साप आणि मुंगूस कधीच मेला नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ही व्यवस्था आहे, तर त्याने ती व्यवस्था मिळून मिसळून तयार केलेली आहे. मग आम्ही काय करत आहोत, तर बंधू आणि भगिनींनो, बहुत सारा शाहूजी महाराज सांगण्यापेक्षा आजची व्यवस्था काय आहे आणि आम्ही जर केलं तर ते होऊ शकते की नाही याचा तुम्हाला मला विचार करायचा आहे. तर संविधानानुसार 2 प्रकारचे सरकार आहेत, एक देणारं सरकार आणि दुसरं मागणारं सरकार. देणारं सरकार तिथं पोहोचलेले आहेत आणि प्राईम मिनिस्टर पुन्हा नरेंद्र मोदीजी झालेले आहेत. ती पहिली देणारी सरकार आहे, भारतभरातल्या लोकांसाठी काय पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं देणारं सरकार आहे, ते प्रत्येक राज्याचं सरकार. तिथे एक मुख्यमंत्री असतो आणि त्याचं मंत्रिमंडळ असते. ते त्याच्या राज्यातल्या लोकांना काय काय पाहिजे आहे, काय काय पाहिजे आहे ते देण्यासाठी ते सगळं असते राज्य सरकार म्हणून. हे संविधानानं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता देणारे 2 सरकार झाले. संविधानानं ठरवलेल्यानुसार मागणारे सरकार आहेत 3, डायरेक्ट मागणारे. नंबर 1 तळागाळात ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचं सरकार, ते मागणारं सरकार आहे. काय पाहिजे माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या महिलांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या अपंगांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या बेरोजगारांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या लोकांना काय काय सुविधा पाहिजे, त्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासासाठी आणि न्यायासाठी ती मागणारी सगळ्यात खालची व्यवस्था आहे ती ग्रामपंचायत. हे लक्षात घ्या. ग्रामपंचायत असेल या भागामध्ये तर इथून रोड पाहिजे आपल्याला, सिमेंटचा पाहिजे का डांबरीकरणचा पाहिजे, तर ते मागणारी व्यवस्था आहे ती ग्रामपंचायत. इथून रोड पाहिजे, इथून नाली पाहिजे, इथं दिवाबत्ती पाहिजे, इथल्या पोरांना रोजगार पाहिजे, इथल्या माणसांचं दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध योजना पाहिजे. हे सगळं मागणार आहे, कारण संविधानाने सांगितलेलं आहे तुम्हाला मागायचं आहे ते. जर देणाऱ्यापर्यंत तुमचं जाताना मागायचं कुठून आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मग दुसरं तालुक्याचं सरकार येते, मागणारं 2ऱ्या नंबरचं सरकार, ज्याला पंचायत समिती असं नाव आहे. मग पुन्हा तालुक्यातल्या लोकांना काय पाहिजे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे,
आहे की नाही. म्हणजे एका तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भौगोलिक स्थिती असू शकते, त्याच्यानुसार त्यांना काय पाहिजे आहे. म्हणजे जीवतीकडल्या शेतकऱ्याला काय पाहिजे ना राजुराच्या शेतकऱ्याला काय पाहिजे हे सगळं ठरवावं लागेल की नाही. मग काय पाहिजे कोणाला माहीत असते. तर पंचायत लेवलचे जे कोणते सरकार आहे तिथं मेंबर असतात आणि तिथं एक सभापती असतो, तो असतो. जिल्ह्याच्या लोकांना काय पाहिजे त्याच्यासाठी पण एक सरकार आहे, ते पण मागणारच आहे. हे मागणारं सरकार आणि देणाऱ्या सरकारांमधला आमच्या समोर ठेवलेला त्या साप आणि मुंगुसाचा खेळ करते ना, त्यासारखी स्थिती आमच्यासमोर 1952 पासून ठेवून दिली. माझ्या आज्याला माहीतच नाही की मत येत आहे म्हणजे काय होत आहे, मत मारतं म्हणजे काय मारतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. या सर्व गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या. सामान्य कर्मचारी, सामान्य माणूस, सामान्य विद्यार्थी यांना जर म्हटलं की नाही निवडणूक आहे रे बाबा, तर ते सरळ म्हणतात सर राजकारण सोडून सगळं बोला बरं. हो बिलकुल राजकारण करायचं नाही, पण राजकारणावरती बोलायचंच नाही बरं, ते आमचा विषय नाही आहे, ते त्यांचा विषय आहे. कशाला शिवाजी महाराजांची जयंती पाहिजे, कशाला शाहू महाराजांची जयंती पाहिजे, कशाला बाबासाहेबांची जयंती पाहिजे, कशासाठी. अरे विदाऊट राजकारण काहीच होऊ शकत नाही जगामध्ये, आणि लोकशाहीमध्ये तर नाहीच नाही. जिथं कुठं लोकशाही असेल तर मताचा अधिकार ज्याला प्राप्त झालेला आहे संविधानानुसार वय वर्ष 18 आणि मतदार यादीमध्ये नाव, तो राजकीय परिपूर्ण असला पाहिजे. राजकीय परिपूर्ण, राजकारण करायचं की नाही तो वेगळा भाग आहे, पण राजकीय परिपूर्ण पाहिजे ना. माझ्या घरचा पोरगा समजा 12वीमध्ये आहे आणि समजा राजकारणावर सांगणारा जर प्रोग्राम आहे, आम्हीच कित्येक जण म्हणतो राहू दे म्हणजे ते तुझ्यासाठीचं नाही आहे, हे आमच्यासाठीचं आहे ना. आणि मग त्याच्याकडनं अपेक्षा नीट झालाच पाहिजे. मग नीटचा बोकोर्स होते तर कोण करते, पेपर फुटते तर कोण फोडते, गोऱ्याचे लोक फोडते की दिल्लीचे लोक फोडते की कोण फोडतात, कोण त्याच्याविषयीची जाब मागायचा कोणी. फक्त मोर्चेच काढायचं का पेपर फुटला म्हणून. ज्या पोरांचा पेपर प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगलं गेलं तो मोर्चा काढतो, आणि ज्याचं माहीतच आहे मला काय करायचं यार, मला मार्क मिळणारच नव्हते, मी रिपीटच करणार, तो शिवून शांत बसतो है ना. म्हणजे भाऊ असेल तरी पण शांत बसतो. नीटचा पेपर फुटला, किती वडिलांनी मोर्चे काढले, किती त्याच्या आयांनी मोर्चे काढले नाही ना. कारण घरातल्या घरात सुद्धा असं वाटते की माझी समस्या नाही, पोराची समस्या. आणि मग जेव्हा 2-4 वेळा नीट देते, चांगली तयारी पाठ फोडून पूर्ण, आणि मग पास होत नाही, 2 मार्क कमी पडले, 3 मार्क कमी पडले, तर मग इच्छा काय होती. 5 लाखाचं पॅकेज मागताना, ट्युशन लावताना काय इच्छा होती, नीट झाला पाहिजे. आणि नीट कोणाच्या हातात आहे, ती व्यवस्था कोणती आहे, लोकतंत्रामधली आहे. मग लोकतंत्रामधली व्यवस्था आम्हाला डिमांडेबल समजली का. काय ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचे सरपंच आहे, त्यांची बॉडी आहे काय, त्यांनी ठराव घेतला ग्रामपंचायतमध्ये सरकारला विचारण्यासाठी नाही ना. तुम्ही कितीही मोर्चे काढा, हे जरांगे पाटील मोर्चावर अर्ध्यापेक्षा जास्त खासदार आहे त्याचे महाराष्ट्रामध्ये, आणि तो मोर्चाच काढत आहे नुसता. कोणाला फसवत आहे, स्वतःला की समाजाला, कोणाला फसवत आहे. तो फक्त डमरू वाजवण्याचा खेळ चालू आहे ना, ते चालू आहे. तो तिकडे जरांगे काढते आणि आमच्या इकडे छगन भाऊजी काढतात, दोन्ही. हे विचारेल कोण दोघांनाही, कोण विचारेल. जरांगेला विचारला पाहिजे तुझी किती खासदार आहे मराठ्याचे, चल राजीनामा द्यायला लाव. ताकद नाही त्याची म्हणण्याची अशी. जर त्याला माहीतच होतं की संविधानामध्ये ठराव झाल्याशिवाय माझ्या मराठ्याला काहीच भेटणार नाही आहे, तर एक तरी इलेक्शन लढवलं का खासदाराचं नाही. शेतकऱ्याचं आंदोलन 15 महिने चाललं दिल्लीमध्ये, सगळेजण TV मध्ये सगळेजण असं सांगत होते. आणि जेव्हा निवडणुकीची वेळ आली पंजाबमधली, त्या टिकेतनं एकही मेंबर उभा केला नाही. कशासाठी नाही केला, काय मागायचं होतं त्याला, कोणाकडून अपेक्षा आहे. जरांगेला कोणाकडून अपेक्षा आहे, फडणवीसांकडनं की शरद पवारकडनं. त्यांनी विचारायचं ना. आम्हाला ते पण विचारण्याचं धाडस नाही आहे. काय करतो आम्ही. छगनराव भुजबळ आता ते दोघेजण उपोषणाला बसले, आम्हाला ओबीसीला पाहिजे. ओबीसीला कोण देत नाही आहे यार. कोणाचे सरकार ओबीसीने बसवले आतापर्यंत. धानोरकर ताई ओबीसी आहे की नाही आहे की नाही ओबीसी. मग ते इथले ओबीसी म्हणून त्यांच्या मागे लागायला पाहिजे ना. तुम्ही तिथं संसदेमधून मांडतात की नाही मांडा, पहिले मांडा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून. नाही जमत असेल पुन्हा तुम्हालाच निवडून देऊन राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक होऊ द्या, 20 वेळा निवडणूक होऊ द्या एकाच पदाची, चालेल तुम्हालाच देऊ, पण तुम्ही विषय मांडेपर्यंत चालवणार नाही. पूर्ण व्यवस्था हालून जाते. साधी गोष्ट समजलेली नाही, समजूच दिली नाही त्यांनी. निवडणूक प्रक्रिया कशासाठी आम्हाला समजलंच नाही. आणि मग ज्यांचे पोरं लागलेले आहे पॅकेजमध्ये इंग्लंडमध्ये, ते बहुत खुश, जाऊ दे मग ते माझ्या पोराचं सगळं झालं. भाई तुझ्या पोराचं झालं, तुझ्या नातवाचं काय. शाहूजी महाराजांनी रिझर्वेशन कोणासाठी दिलं होतं, माझ्या आज्यासाठी की त्याच्या नातवासाठी. ही सगळी व्यवस्था आहे, आम्हाला बदलवायचं काय हेच माहीत नाही ना, बदलवायचं कुठून हेच माहीत नाही. भावांनो,
इथं बसलेले जे कोणी माझे बहीण भाऊ आहात, तुमच्या ज्या ज्या विचारधारा असतील, जे तुमचे नेतृत्व असतील, जे संघटन असतील, तुम्हाला 200% गॅरंटीन सांगतो, 100 वर्ष जातील तरी तुमच्या विचाराचं सरकार बसले नाही आहे. 100 वर्ष मरेपर्यंत काम करा, पण बसणार नाही आहे. हे लिहून ठेवा तुम्ही. का तर आम्ही निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत तरी लढवतो का? नाही. आणि प्रतिनिधीशिवाय तुमचं तर काहीच होत नाही तिथे. आणि प्रतिनिधी आमचा नाही आहे, म्हणून मोर्चांना आमचं सरकार नाही आहे म्हणतो. भाई आमचंच सरकार आहे. नरेंद्र मोदी मरेपर्यंत राहू द्या, काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या माझ्या संविधानिक डिमांड्स पूर्ण झाल्याविषयी संपला. त्या डिमांड्स कोणी पूर्ण करायच्या आहे? तर मागणाऱ्या सरकारने करायचं आहे. येत्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला सांगून ठेवतो, इथं बसलेल्याच्या प्रत्येक घरचे 21 वर्ष वय शिकवत असेल, रिसर्च कर, त्याला बोलवा 15 दिवसासाठी, पण नगरपंचायतला उभे करा. सेपरेट, नो पक्ष, कोणताच पक्ष नाही. आमचा असो की तुमचा असो, कोणताच नाही. जाऊन घरी विचार करा, ज्या पक्षाचे तुम्ही काम करत असाल ना, तुमच्या पक्षासाठी काय फलित मिळालं तुम्ही फक्त विचार करा. मी केलेला आहे. आणि मला लोकतंत्राची व्यवस्था माझ्याही नेत्यांनी सांगितले नाही की अशा प्रकारची भडकेसर व्यवस्था आहे, तुम्ही ग्रामपंचायतमधून मागू शकता. काय करतो? सिंपल आहे ट्रिक. कोणाशी झगडा नाही, भांडण नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही इंडिपेंडंटली इथे बसलेल्यापैकी जर 20 नगरपालिकेचे सदस्य बॉडी असतील ना, 20ही तुमच्यापैकी ओबीसी SC ST चळवळीतले फॉर्म भरा घरचे इंडिपेंडंट. मग तुम्ही म्हणा सर पैसा कुठून आणू? तर भाई पैसा बी जास्त नाही लागत. आम्हाला पहिलेच घाबरवला, इलेक्शनला बहुत पैसा लागते सर, मजाक नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो पैसे किती लागतात. नगरपालिकेचं इलेक्शन लग्नासाठी 5 कोंबडे लागतात. 5 कोंबडे लक्षात घ्या. 5च कोंबडे लागतात. 6वा कोंबडा लागतच नाही. 5 कोंबडे म्हणजे किती? एक 500 रुपयाचा कोंबडा आहे. नगरपालिकेचं इलेक्शन येईपर्यंत 5 कोंबडे पोसून घ्या, नसतील पैसे तर. मी गंमत नाही सांगत आहे. आम्हाला ते करावं लागणार आहे. कर्मचारी असेल तरी करावं लागणार आहे, साहेब असतील तरी करावं लागणार आहे, शेतकरी असेल तरी करावं लागणार आहे, लेबर असेल तरी करावं लागणार. आम्ही तेच केलो नाही. आणि म्हणून 5 कोंबड्यावरती तुमचं इलेक्शन होते. नगरपालिकेचं फॉर्म भरायचं आहे, 500 रुपये लागतात. 500 रुपये. राहिले डॉक्युमेंटेशन. आमचे पोरं शिकतच आहेत, त्यांच्याकडे सगळ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, सगळे डॉक्युमेंट्स आहेत. काय शिकलेल्या बहिणी असतील त्यांना उभे करा, पत्नी असतील घरच्या उभे करा, बेरोजगार विद्यार्थी असेल तुमचा त्यांना 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, पण उभे करा पंचायत समितीला. तुमचाच विद्यार्थी असेल शिकलेला आणि बेकार फिरत असेल, मदत करा, 5-5 हजार सारून टाका, पंचायत समितीला उभे करा. इंडिपेंडन्स पण इंडिपेंडन्स. कारण आतापर्यंत जे बी कोणी झाले कोणत्या ना कोणत्या पक्षाचेच झाले ना सर. आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायच्या? पुन्हा त्यांच्याचकडनं, जे करणारच नाही आहे, ज्यांची मतीच नाही आहे ती करण्याची. हे लक्षात घ्या ना. तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचा हा नंतर दुय्यम स्थान आहे संविधानामध्ये. पहिले तुम्ही भारतीय आहेत. भारतीय म्हणून नागरिकत्व जर मिळालेलं आहे तर तुमचं नागरिक म्हणून नागरिकत्वाचे कर्तव्य तर पार पडा व्यवस्थित. नाही लागत पैसा. पहिला कोंबडा फॉर्म भरायचा, दुसरा कोंबडा बॅनर बनवायचा, तिसरा कोंबडा पैशासाठी लागत आहे. ते चिठ्ठ्या चिटकवतात, बिल्ले 500 रुपयाचे बनवून टाकायचे, 1 रुपयाचा एक बनतो. आणि एका प्रभागामध्ये 500 घरं राहतच नाही, पूर्ण दाराला चिपकवून टाकायचे. देखो रे भैया, इधर मैं खडा हूँ, तुमच्याच वार्डात लाव. आजपर्यंत त्यांनी काहीच नाही केलं. नवीन न्यू जनरेशन. जाब कोणी विचारायचा? जाब विचारायचा नगरपंचायतनी, जाब विचारायचा पंचायत समितीने, जाब विचारायचा जिल्हा परिषदने, जाब विचारायचा ग्रामपंचायतने. हे संविधानिक आहे. एक पंचायत समिती दाखवा. आजपर्यंत झाले सदस्य तुमचे भाऊ, माझे भाऊ, माझ्या जातीचा, तुमच्या जातीचा, तुमच्या धर्माचा, माझ्या धर्माचा. विचारा घेतला का ठराव म्हणून? मग डिमांड कशी पूर्ण होणे? डिमांडच होत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. राजनीती समजली पाहिजे काय चालू आहे. बरं, ते राजकारण करतात, परिणाम कोण भोगतो? आम्ही सामान्य लोक. काढा शिक्षक मोर्चा, 20% ग्रँट मिळाली, 30%. विचारलं का संघटनेने? प्रतिनिधी आहे ना त्यांचा, आहे ना. विद्यापीठामध्ये मेंबर आहेत की नाही आमचे सिनेटचे? त्यांना विचारलं का आम्ही कधी तू काय करतास तिथं? प्रतिनिधी विचाराची ताकद तुम्हाला मला संविधानाने दिलेली आहे. फक्त संविधानाचा घरूनच वापर करायचा. काही कुठं जाण्याची आणि मोर्चा काढण्याची गरज नाही. म्हणून वर्ष झाले सरळ सांगत आहे, नो मोर्चा नो खर्चा, ऑनली भरो इलेक्शन का पर्चा. वाचा आहे का रिकामा? ज्या गावचा असेल त्याला फॉर्म भरायला पैसे देऊन टाका. समजू द्या त्याला व्यवस्था कोण आडवा आहे त्याला. त्यांना माहीतच नाही ना, त्या पोरांना माहीतच नाही त्याला आडवं कोण येत आहे, त्याची समस्या कोण दूर करत नाही आहे, हे माहीतच नाही आहे. कसे संघर्ष करणार ते, कसे टिकणार पुढे जाऊन? आता तर तुम्ही ऐकले असणार, IIT-मधले 32% विद्यार्थ्यांना फक्त प्लेसमेंट भेटतं, बाकीच्यांना कोणालाच भेटत नाही आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी पाहून प्लेसमेंट. कंपनी किसकी आहे?
कंपनी कोणाचे? 75 वर्ष झाले, समजूच दिलं नाही निवडणूक म्हणजे काय, आणि आम्ही व्यवस्था परिवर्तन. हे लक्षात घ्या. नौजवान आपल्या घरचे त्रस्त होणार आहेत. आपल्या घरच्या नौजवानांना मी तर सरळ म्हटलेलं आहे, ज्याच्या घरी वय वर्ष 21 मुलगा असो की मुलगी, त्यांनी नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समितीला उभं करायचं. नातेवाईक असेल तर त्यांनी उभं करायचं. येत्या 3 वर्षामध्ये तुमचं सुख तुमच्या घरी असं येईल, अशी संविधानिक व्यवस्था निर्माण झालेली आहे भारतामध्ये. हे लक्षात घ्या.